नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला 5 ते 3 या टिपक्यांची अगदी सुरेख आणि सुंदर आणि कलरफुल अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। चला तर मग त्यासाठी आधी आपण 5 ते 3 टिपके मांडून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 आणि हे 5। तर अशाच पद्धतीने आता 1 2 3 हे 4 वरचे टिपके झाले। आता वरच्या साइडला आणि त्याच्या 1 2 आणि हे 3। त्याच प्रकारे त्याच्या खाली 1 2 3 आणि हे 4। आता त्याच्या खाली 3 टिपके 1 2 आणि हे 3। तर अशा प्रकारे आपले सुंदर असे टिपके काढून झालेले आहेत। त्याच्यानंतर आता आपण त्याला षटकोन काढून घ्यायचा आहे। 3-3 जे टिपके आहेत हे जोडून घ्यायचे आहेत। आता ही तिसरी रेघ, ही चौथी, ही पाचवी आणि ही 6वी। तर अशा प्रकारे आपला षटकोन काढून झालेला आहे। त्याच्यानंतर आपण आतल्या साइडला ही रेघा या जोडून घ्यायच्या आहेत। व या ज्या रेघा आहेत आपल्याला पानाच्या आकारामध्ये आतल्या साइडला अशा जोडून घ्यायच्या आहेत। पहा अशा पद्धतीने। आता यात आपल्याला कलर देऊन घ्यायचा। बाहेरच्या साइडला पिवळा व आतल्या साइडला आपल्याला थोडासा निळा रंग देऊन घ्यायचा आहे। पहा अशा पद्धतीने आपल्याला हा रंग देऊन घ्यायचा आहे आधी। तर अशा पद्धतीने आपली आता हे निळा रंग कंप्लीट होत आलेला आहे। याच्यानंतर आता आपल्याला पिवळा रंग हा याच्या साइडच्या बाजूमध्ये आपल्याला भरायचा आहे। अशा पद्धतीने रंग देऊन झाल्यानंतर आता आपण आणखीन एकदा ह्याला बॉर्डर करून घेत आहोत। म्हणजे आणखीन रांगोळी फ्रेश आणि
आखीव रेखीव अशी वाटली पाहिजे. तर आता अशा प्रकारची काढून झाल्याच्या नंतर आता आपण ह्याच्यामध्येच छोटेसे असे कळ्या काढून घ्यायच्या आहेत, 2-2. चला तर मग अशा प्रकारे चौकोन आणि त्यातली डिझाईन आपली रेडी झालेली आहे. त्याच्या पुढे आपण 2 रेघा प्रत्येकच रेघेच्या समोर षटकोनाच्या या काढून घ्यायच्या आहेत, सुंदर अशा. चला तर मग आता लास्टची रेघ काढायची राहिलेली आहे. तर आता याच्यानंतर आपल्याला ते चौकोन बनवून घ्यायचं आहे, म्हणजे आयताकृती रेघ बनवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर त्या रेघेच्या समोर आपल्याला एक चक्र्या काढायच्या आहेत व त्याला शंखाचा आकार द्यायचा आहे व त्याच्या साईडला 2-2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत. चला आता मग काढून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला हे चक्री काढून घ्यायची आहे व खालच्या साईडला एक्सटेंड करून घ्यायची आहे ती रेघ आणि त्याला शंखाचा आकार देऊन घ्यायचा आहे. सिंपल असा काढतोय आपण शंख. प्रत्येक साईडला आता त्या प्रकारची डिझाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. चला तर आता त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला 2-2 अशा गोल पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, कमळाच्या आकारासारख्या. तर अशाच पद्धतीची आपल्याला डिझाईन आता प्रत्येक साईडला काढून घ्यायची आहे. चला तर मग फटाफट काढून घेऊयात. रांगोळी जर खरंच आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील व तुम्हाला इझिली सुंदर सुंदर अशा रांगोळ्या पाहता येतील. चला तर मग फटाफट आता आपण ते रेघा काढून घेऊयात. चला तर आता पाकळ्या काढून झाल्याच्या नंतर आपल्याला शंखाचा जो केंद्रबिंदू जो असतो त्याच्यामध्ये आपल्याला भगव्या रंगाचे टिपके आपल्याला देऊन घ्यायचे आहेत. त्याच्या आधी चला तर पटापट आपण आता पाकळ्या काढून घेऊयात. पहा अशा पद्धतीने. आता खूपच सुंदर अशी रांगोळी आपली जी रेडी झालेली आहे त्याला आता आपण रंग देऊयात. पहा अशा पद्धतीने आपण हा भगवा रंग देऊन घेणार आहोत. याच्यानंतर खालच्या ज्या रेघा आहेत त्याला जांभळा रंग देणार आहोत व ज्या 2-2 पाकळ्या काढलेल्या आहेत शंखाच्या बाजूने त्याला आपण लाल रंग देणार आहोत. तर अशा पद्धतीने खूपच सुंदर अशी आपण डिझाईन तयार करत आहोत. तर अशा पद्धतीने आता बाजूच्या ज्या पाकळ्या आहेत आपल्या त्याला सुंदर असा लाल रंग आपण देऊन घेणार आहोत.
चला तर मग फटाफट देऊन घेऊयात. रंग देऊन झाल्याच्या नंतर आपल्याला परत पांढऱ्या रांगोळीने त्याला साईडने रंग देऊन घ्यायचा आहे. आउटलाईन करून घ्यायची आहे त्याची. चला तर आता त्याच्या पट्ट्यांना आपण जांभळा रंग हा देऊन घेणार आहोत. अगदी सुंदर आणि सुरेख अशा पद्धतीने. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. नक्कीच रांगोळी ही तुम्ही काढा घरादारासमोर, अंगणासमोर. खूपच सुरेख आणि सुंदर अशी दिसणारी आहे. खूपच सगळे कौतुक करतील तुमचं. तर अशी आपली कलरफुल सुंदर रांगोळी छोटीशी रेडी झालेली आहे. थँक्यू.